तर मित्रांनो, इयत्ता 12मध्ये आपण अमीन नावाचा टॉपिक शिकत आहोत, बरोबर आहे. तर या टॉपिकची आज आपण शेवटची रिॲक्शन बघणार आहोत. इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन ॲरोमॅटिक अमाइन. ॲरोमॅटिक अमाइन सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक अमाइन. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिलं दिलं आहे व्हॉट इज इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफिलिक कशाला म्हणतो आपण? इलेक्ट्रोफिलिक इज ए मॉलिक्युलर ग्रुप हॅविंग टेंडन्सी टू अट्रॅक्ट अक्वायर इलेक्ट्रॉन, है की नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन असे मॉलिक्युल की जे इलेक्ट्रॉन आपल्या याच्याकडे इलेक्ट्रॉन काय करतो ते अट्रॅक्ट करतात, है की नाही. मॉलिक्युलर ग्रुप टेंडन्सी टू अट्रॅक्ट और अक्वायर इलेक्ट्रॉन. म्हणजे कुठलाही मॉलिक्युल आपल्याकडे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची क्षमता आहे, त्याला म्हणते टेंडन्सी ऑफ अट्रॅक्ट टू इलेक्ट्रॉन. आता बघा, ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक अमाइन. म्हणजे याच्यामध्ये ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन कोणाला हे करतं? ॲरोमॅटिक अमाइनला. आता बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? अमायनो ग्रुप इज ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग अँड पॉवरफुल रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप. अमायनो ग्रुप कसा आहे? ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे कोणत्याही अटॅक करतो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. अँड पॉवरफुल रिंग ॲक्टिविंग ग्रुप. ॲज अ रिझल्ट ॲरोमॅटिक अमाइन रेडिली अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे अंडरगो काय करतो? दॅट इज ए इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. व्हॉट इज इलेक्ट्रोफिलिक? अ मॉलिक्युलर ग्रुप टेंडन्सी टू अट्रॅक्ट अक्वायर्ड इलेक्ट्रॉन, इजंट इट. आता पहिलं याच्यामध्ये बघा, आपल्याला 2-3 पार्ट बघायचे. ब्रोमिनेशन, नायट्रेशन आहे की नाही, सल्फोनेशन. आता सगळ्यात पहिलं पार्ट बघायचं आपल्याला याच्यामधला ब्रोमिनेशन, है की नाही. ब्रोमिनेशन म्हणजे काय? ॲनिलीन रिॲक्ट विथ ब्रोमीन वॉटर ॲट रूम टेम्परेचर टू गिव्ह व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. आता याच्यामध्ये काय होतं की आपल्याला रिॲक्शन कोणाची करायची? ॲनिलीनची. कोणासोबत करायची? ब्रोमीन सोबत करायची, है की नाही. ॲट रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचरमध्ये रिॲक्शन करायची ती. आणि आपल्याला काय भेटणार याच्यामध्ये? टू गिव्ह ए व्हाईट प्रेसिपिटेट 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. दॅट इज ए 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. म्हणजे याच्यामध्ये 2 नंबरच्या 4 नंबर आणि 6 नंबर या सगळ्या पोझिशन कोण ऑक्युपाय करणार आहे? दॅट इज ए बेन्झीन ग्रुप ऑक्युपाय करणार. बघा इथे या ठिकाणी आपण काय घेतलं? ॲनिलीन घेतलं, आहे की नाही. प्लस 3 मोल ऑफ ब्रोमीन मॉलिक्युल. ॲनिलीन म्हणजे ॲरोमॅटिक अमाइन प्लस 3 मोल ऑफ ब्रोमीन. याला कोणासोबत ट्रीट केलं? Br2 और वॉटर मॉलिक्युल सोबत. तर हे 3 Br दॅट इज ही व्हॉट इज 2 पोझिशन टू द 4 पोझिशन दॅट इज 6 पोझिशन. म्हणजे 2, 4 आणि 6 पोझिशन हे काय झालं? ब्रोमीन या ठिकाणी अटॅच झाले आणि खाली काय झालं? प्लस थ्राईस HBr. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट काय भेटला? दॅट इज ए 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. म्हणजे आपण या ठिकाणी ब्रोमिनेशन केलं कशाचं? ॲनिलीनचं. काय तयार भेटलं आपल्याला? 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन, बरोबर आहे. आता पुढं बघा, आता पुढं आपण याचं काय करणार आहोत? याचं करणार आपण नायट्रेशन, है की नाही. नायट्रेशन म्हणजे काय? ए डायरेक्ट नायट्रेशन ऑफ ॲनिलीन यील्ड अ मिक्सचर ऑफ ऑर्थो, मेटा अँड पॅरा नायट्रो ॲनिलीन इन ॲसिडिक मीडियम. NH2 group is protonated to NH3 group which is meta directing and deactivating, hence considerable amount of M-nitro aniline is obtained. आता या नायट्रेशन मध्ये आपल्याला काय तयार करायचं? दॅट इज ए M-nitro aniline is obtained. आपल्याला M-nitro aniline याच्यापासून आपल्याला मिळणार आहे. आता सुरुवातीला काय करायचं? आपण काय घ्यायचं? ॲनिलीन घ्यायचं, है की नाही. ॲनिलीन डायरेक्ट नायट्रेशन ऑफ ॲनिलीन. ॲनिलीनचं काय करायचं? आपल्याला नायट्रेशन करायचं, है की नाही. ए मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड मेटा ऑफ पॅरा नायट्रो ॲनिलीन. या ठिकाणी ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय करायचं? काय सांगितलं त्यांनी? ऑर्थो आणि मेटा आणि पॅरा नायट्रो ॲनिलीन इज ॲसिडिक मिडियम. हे कसे आहे? दॅट इज ॲसिडिक मिडियम. त्यात कोणता ग्रुप आहे? नायट्रो ग्रुप आहे, बरोबर आहे. इज NH2 ग्रुप इज प्रोटोनेटेड टू NH3 ग्रुप. म्हणजे NH2चं कशामध्ये कन्वर्जन होतं? या ठिकाणी NH3 मध्ये होतं, है की नाही. तो प्रोटोनेटेड होतो. which is meta directing and deactivating. That is a meta directing and deactivating, hence considerable amount of
मेटा नायट्रो ॲनिलीन इज ऑप्टेन. म्हणजे आपल्या या ठिकाणी काय भेटतं, दॅट इज ए मेट्रा नायट्रो ॲनिलीन इज ऑप्टेन. बघा आता या रिॲक्शनमध्ये तुम्हाला सगळं समजेल. आपण सुरुवातीला काय घेतलं या ठिकाणी ॲनिलीन घेतलं आहे की नाही. ॲनिलीन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. किती टेम्परेचर वापरलं, 288 केल्विन. म्हणजे 288 केल्विन आपण काय ठिकाणी या ठिकाणी वापरलं, टेम्परेचर वापरलं. आता याचं काय तयार झालं, पहिलं पॅरा नायट्रो ॲनिलीन दॅट इज 51% आणि दुसरं आलं आपलं मेटा नायट्रो ॲनिलीन दॅट इज 47% आणि तिसरं आहे ऑर्थो नायट्रो ॲनिलीन दॅट इज ओनली 2%. मग या ठिकाणी आपल्याला दॅट इज अ 3 कन्सिडरेबल ग्रुप, पॅरा नायट्रो ॲनिलीन, मेटा नायट्रो ॲनिलीन आणि थर्ड वन इज ऑर्थो नायट्रो ॲनिलीन. बट इजंट इट या ठिकाणी 51% आपलं काय भेटलं, पॅरा नायट्रो ॲनिलीन, त्यानंतर 47% नायट्रो ॲनिलीन, मेटा नायट्रो ॲनिलीन आणि थर्ड वन इज 2% इज ऑर्थो नायट्रो ॲनिलीन. बरोबर आहे. आता तर मग त्याच्यासमोर पहा, हाऊएव्हर टू गेट पॅरा नायट्रो ॲनिलीन ॲज अ मेजर प्रोडक्ट. आता याच्यामध्ये सगळा मेजर कोणता आहे, दॅट इज पॅरा नायट्रो ॲनिलीन. बरोबर आहे. Na2 group is first produced by acetylation, nitration is carried out and then amide is hydrolyzed. आता याच्यामध्ये पहिलं काय केलं आपण, Na2 चं काय केलं, ॲसिटायलेशन केलं. ॲसिटायलेशन केल्यानंतर काय केलं, नायट्रेशन इज कॅरिड आउट अँड देन अमाइड इज हायड्रोलाइज. तर अमाइडचं आपण काय केलं, दॅट इज हायड्रोलाइज केलं आणि हायड्रोलाइज आपल्याला काय भेटतं, दॅट इज पॅरा नायट्रो ॲनिलीन. बघा आता या ठिकाणी हा आपला ॲनिलीन. बरोबर आहे. या ॲनिलीनला काय केलं आपण, विथ पिरिडीन आहे की काय वापर, रिएक्शन कोणासोबत केली, पिरिडीन सोबत वापरली. काय भेटलं, ॲसिटानालाइड आहे की नाही, दॅट इज ॲसिटानालाइड. परत ॲसिटानालाइड काय केलं, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, 288 केल्विन टेम्परेचर वापरलं. काय तर झालं, पॅरा नायट्रो ॲसिटानालाइड विथ, त्याच्यानंतर याचं काय केलं आपण, हायड्रोलाइज केलं. बरोबर. हायड्रोलाइज केल्यानंतर काय भेटलं आहे, पॅरा नायट्रो ॲनिलीन आहे की नाही. फायनल प्रोडक्ट इज पॅरा नायट्रो ॲनिलीन. आता यातलं सगळं शेवटचा पार्ट आला आपला, दॅट इज सल्फोनेशन. कुठं राहिलं, सल्फोनेशन. बघा आता सल्फोनेशनमध्ये काय होतं, ॲनिलीन रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ॲनिलीन कोणासोबत रिॲक्शन होती, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत, टू फ्रॉम ॲनिलियम हायड्रोजन सल्फेट. याचं काय तयार होतं, ॲनिलियम हायड्रोजन सल्फेट. बरोबर आहे. विच ऑन हिटिंग विथ सल्फ्युरिक ॲसिड ॲट 253 to 473 केल्विन, 453 to 473 केल्विन produce para amino benzene sulfonic acid that is a sulfonilic acid as major product. बरोबर आहे. बघा सुरुवातीला रिॲक्शन कशी केली, ॲनिलीनची विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडची. ॲनिलीनची रिॲक्शन कोणासोबत केली, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत, टू फ्रॉम ॲनिलियम हायड्रोजन सल्फेट आहे की नाही. आपलं काय भेटलं, ॲनिलियम हायड्रोजन सल्फेट विच ऑन हिटिंग विथ सल्फ्युरिक ॲसिड. परत त्याला काय केलं आपण, हिटिंग केलं. कोणासोबत केलं, सल्फ्युरिक ॲसिड सोबत हिट केलं. हिट किती केलं आपण, 453 ते 473 केल्विन. आणि काय प्रोड्यूस झालं आपलं, पॅरा अमायनो बेन्झीन सल्फोनिक ॲसिड दॅट इज सल्फोनिक ॲसिड ॲज अ मेजर प्रोडक्ट. म्हणजे आपलं फायनल प्रोडक्ट काय आहे, दॅट इज अ पॅरा अमायनो बेन्झीन ऑर सल्फोनिक ॲसिड ॲज अ मेजर प्रोडक्ट. तर रिएक्शन बघा ॲक्च्युली कशी झाली या ठिकाणी. बघा ॲनिलीन आहे की नाही, ॲनिलीनची रिॲक्शन कशासोबत केली आपण, दॅट इज अ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज ॲनिलीन. इज इट. आता ॲनिलीनचं जर आपण रिॲक्शन कोणासोबत केली, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आता या ठिकाणी काय तयार झालं, ॲनिलियम हायड्रोजन सल्फेट दॅट इज ॲनिलियम हायड्रोजन सल्फेट. हा इथं आता हे तयार झालं आपलं ॲनिलियम हायड्रोजन सल्फेट. परत याला काय केलं आपण, 453 ते 473 याला काय केलं, हीट केलेलं. 453 ते 473 याचं काय तयार झालं, सल्फोनिलिक ॲसिड आहे की नाही. काय तयार झालं याचं, सल्फोनिलिक ॲसिड. बरोबर आहे. मग सल्फोनिक ॲसिडचं डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट झालं, दॅट इज ज्विटर आयन. कशामध्ये, दॅट इज ज्विटर आयन. आता या ठिकाणी एक हा
NH3 पॉझिटिव्ह आणि SO3 हा निगेटिव्ह, याच्या दोन आहे. काय आलं याच्यामध्ये, दॅट इज डायपोलर आयन. याला काय म्हणतो आपण, डायपोलर आयन आहे की नाही. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज. आता समोर बघा, सल्फोनिक ॲसिड एक्झिस्ट ॲज अ सॉल्ट कॉल्ड डायपोलर आयन और ज्विटर आयन. तर यालाच आपण काय म्हणतो, सल्फोनिक ॲसिड हे कसं आहे, ॲज अ सॉल्ट आपण कॉल्ड ॲज अ डायपोलर आयन और ज्विटर आयन. याला आपण डायपोलर आयनच म्हणतो आणि किंवा ज्विटर आयन सुद्धा म्हणतो. इट इज प्रोड्यूस बाय द रिॲक्शन बिटवीन ॲसिडिक ग्रुप अँड बेसिक ग्रुप. आता या ठिकाणी रिॲक्शन कशामध्ये झाली, ॲसिडिक ग्रुप आणि बेसिक ग्रुपमध्ये. प्रेझेंट इन द सेम मॉलिक्यूल कसा सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी इट इज प्रोड्यूस बाय द रिॲक्शन बिटवीन अँड ॲसिडिक ग्रुप अँड बेसिक ग्रुप प्रेझेंट इन द सेम मॉलिक्यूल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन मॉलिक्यूल भेटले की ॲसिडिक आणि दुसरा बेसिक, बरोबर आहे. तर आपलं फायनल प्रोडक्ट काय भेटलं, दॅट इज अ डायपोलर आयन और ज्विटर आयन. तर अशा प्रकारे आपण याचं काय पाहिलं आजच्या रिॲक्शनमध्ये, इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, बरोबर आहे. हे रिॲक्शन आपण ब्रोमिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन या तिन्हीची रिॲक्शन बघितली, बरोबर आहे. अशा प्रकारे हे टॉपिक संपलं. याच्यानंतर आपण दुसरं टॉपिक नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.